नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुमचे जे आयुष्मान कार्ड आहे ते आपण आपल्या मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला जायचे आहे आपल्या मोबाईलमध्ये गुगलवर आणि तिथे लिहायचे आपल्याला आयुष्मान कार्ड. त्यानंतर आपल्यासमोर पहिलीच साईट दिसून येत आहे PMJAY बेनिफिशरी पोर्टल. याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. आता आपण CSC ऑपरेटर नाही आहोत, आपण स्वतःच आपल्या मोबाईलमधून डाउनलोड करणार आहोत. त्यासाठी आपल्याला बेनिफिशरी याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि येथे कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर येथे ॲड करायचा आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. ती OTP आपल्याला येथे ॲड करायची आहे. OTP टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा आहे, तो कॅप्चा आपल्याला फिल करायचा आहे. आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा नवीन पेज ओपन होतो. याच्यामध्ये हेच ऑप्शन सिलेक्ट राहू द्यायचे आहेत आपल्याला आणि आपला स्टेट निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला येथे स्कीम निवडायची आहे. आपल्याला सगळ्यात खालची स्कीम निवडायची आहे PMJAY आणि तुमचे डिस्ट्रिक्ट कोणते आहे ते डिस्ट्रिक्ट निवडायचे आहेत. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा. त्यानंतर येथे तुम्हाला फॅमिली ID म्हणजे राशन कार्ड नंबर टाकून सर्च मारायचा आहे की आधार नंबर टाकून सर्च मारायचा आहे. त्यानंतर मी आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि येथे आधार कार्ड नंबर टाकते. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपले जे आयुष्मान कार्ड आहेत फॅमिलीतले पूर्ण दिसून येते. त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे. आणि येथे तुम्हाला सर्च दिसतो, याच्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन झालेला आहे. येथे तुमचा राशन कार्डचा नंबर दिसून येतो. येथे तुमच्या फॅमिलीतला नाव पूर्ण जे राशन कार्डवर नाव असते ते नाव पूर्ण दिसून येतात तुम्हाला. आता याच्यामधून तुम्हाला कोणाचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे आहे. आता हे व्हेरीफायसुद्धा झाले आहेत ना आणि अप्रूव्हल झाले आहेत. आता जसे मी खालचे घेते आणि हा डाउनलोड करायचा आपल्याला, याच्यावर क्लिक करते. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचे आधार कार्डचे 4 अंक दिसतात आणि त्याला व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावर OTP येतो. आता आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर सुद्धा एक OTP येत आहे आणि जे लॉग इनच्या वेळेस जे आपण मोबाईल नंबर टाकला त्याच्यावर एक OTP येतो आणि दोनही सेम मोबाईल नंबर असतील तर 2 OTP तुम्हाला इथे इंटर करावा लागतो. त्यानंतर OTP ॲड केलेली आहे.
त्यानंतर तुम्ही प्रोसेस जेव्हा कराल तेव्हा तुमचे फॅमिलीतले जे नाव आहेत ते दिसून येतो तुम्हाला. आता ज्यांची आपल्याला आधार कार्ड आपले आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे आहेत त्यांच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि आधार OTP याच्यावर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. कंडिशन ही ॲक्सेप्ट करायची आहे आणि अलाव करायची आहे. अलाव केल्यानंतर आणखी आपल्या मोबाईलवर 2 OTP येतात. OTP फिल केल्यानंतर आपले आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे तुम्हाला ऑप्शन दिसून येतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपले आयुष्मान कार्ड डाउनलोड झाले आहेत. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.